नमस्कार. मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी व्रताचे गणपती पूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या. मार्गशीर्ष विनायक चतुर्थी 2025 वरदान येईल. गणपती बाप्पाला या 5 गोष्टी अर्पण करा, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कोणत्या वस्तू आहेत ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी सोमवारी येत असल्यामुळे विशेष महत्त्व आहे. महादेव, शिवशंकरासह गणपतीची पूजा करणे पुण्याचे मानले जाते. विनायक चतुर्थी गणपतीचे पूजन कसे करावे? विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून नित्यकर्म कामं आवरावीत. दिवसभर उपवास करावा. गणेश पूजनाचा संकल्प करावा. एका चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापन करावी. गणपती बाप्पाची षडोपचार पूजा करावी. षडोपचार पद्धतीने पूजा शक्य नसेल तर पंचोपचाराने गणपतीचे पूजन करावे. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा. अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा, अन्यथा ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यानंतर फुले अर्पण करावी. धूप दीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. गणपती बाप्पाला लाडू मोदक नैवेद्य दाखवल्यावर उत्तम. गणपती बाप्पाची आरती करून मनोभावे नमस्कार करावा. आपल्या सर्व इच्छा गणपती बाप्पासमोर उद्या बोलून दाखवाव्या. विनायक चतुर्थीला उपवास कसा करावा? संकट चतुर्थी आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतो. परंतु विनायक चतुर्थीला व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी व्रत सोडावे लागते, असं शास्त्रात सांगितलं आहे. शक्य असेल तर आवर्जून गणपतीच्या मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घ्यावे. तसेच आपापले कुलधर्म, कुळाचार, परंपरा याप्रमाणे विधी कराव्यात. विनायक चतुर्थीला या गोष्टी आवश्यक लक्षात ठेवा. अनेकदा मनात इच्छा असूनही व्रत पूजन करता येत नाही. अशा वेळी गणपती बाप्पाला 1 दुर्वाची जुडी आवश्यक अर्पण करा. या दिवशी 21 दुर्वाची जुडी अर्पण केल्यास गणपती बाप्पाची विशेष कृपा आपल्यावर राहते. सुख समृद्धी आणि बुद्धिप्रदान आपल्यामध्ये होते. असं म्हटलं जातं की दुर्वा अर्पण केल्याशिवाय गणपती बाप्पाची पूजा पूर्णच होत नाही आणि पूजेला पुण्यही लाभत नाही, अशी मान्यता असल्याचे सांगितले आहे. गणपतीला मनोभावे नमस्कार करावा, प्रार्थना करावी. गणपतीला आवडणाऱ्या लाडू, मोदक किंवा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. गणपतीला प्रिय असलेली जास्वंदीची फुले आवश्यक वाहावीत. असे केल्याने गणपती बाप्पा प्रसन्न होऊन शुभ आशीर्वाद देतात, असे म्हटलं जाते. मित्रांनो, माहिती अगदी सोपी आहे. एकदा नक्की करून पहा आणि अशा प्रकारे उपवास करा. नक्कीच याने तुम्हाला उचित ते फळ मिळेल. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.